श्री स्वामी समर्थ. आज आपण श्री स्वामी समर्थांची एक सुंदर आणि अद्भुत लीला ऐकणार आहोत. ही कथा आहे नारायणदास नावाच्या एका भक्ताची. चला तर मग स्वामींचे स्मरण करून ही कथा ऐकूया. बीड जिल्ह्यात नारायणदास नावाचा एक गुजराती ब्राह्मण राहत होता. त्याची बायको गरोदर होती. त्याला खरे तर बायकोचे बाळंतपण सुखरूप पार पडेल ना याची खूप काळजी होती. घरी कोणी वडीलधारी माणसे नाहीत की गावात उत्तम डॉक्टर नाही. काय करावे याची नारायणदासना चिंता लागून राहिली होती. घराच्या उसरीत ते विचार करीत बसलेले असताना तीर्थयात्रा करीत एक दक्षिणेकडचा ब्राह्मण त्यांच्या घरी आला. दोघांच्या बोलण्यात संत सज्जनांचा विषय निघाला. तेव्हा हा तीर्थयात्रा करीत भगवंत स्मरणात दंग असणारा ब्राह्मण नारायणदासना म्हणाला, मी एक अवतारी सिद्ध पुरुष अक्कलकोटी प्रत्यक्ष अनुभवला आहे. त्यांच्या लीला जीवाला थक्क करून सुटतात. नुसते स्मरण केले तरी भक्तांसाठी ते वायू वेगाने धावून जातात. प्रत्यक्ष श्री दत्तावतारी असणारे हे सिद्ध पुरुष तेजस्वी आहेत. जमले तर तुम्ही त्यांचे दर्शन घेऊन या. तीर्थयात्रा करणारा ब्राह्मण स्वामी समर्थांविषयी भरभरून बोलत होता. स्वामींविषयी किती बोलू असे त्याला झाले होते. त्यावर नारायणदास त्या अनुभवासिद्ध ब्राह्मणाला म्हणाला, या कलियुगात केवळ पोटाची खळगी भरावी म्हणून काही माणसे साधू पुरुषांचा वेश पांघरून सर्वत्र फिरत असतात. उगीचच आपण अवतारी पुरुष आहोत अशी ते ग्वाही फिरवतात आणि भोळी भाबडी माणसे त्यांच्या भूलथापांना भुलतात. मी सांगतो, गारुडी सुद्धा चमत्कार दाखवतो. हे कसले अवतारी पुरुष? माझा या भागड कथांवर विश्वास नाही. तेव्हा तो तीर्थयात्रा करणारा शुद्ध मनोवृत्तीचा सज्जन ब्राह्मण नारायणदासना म्हणाला, तुम्ही अकारण स्वामींची अवहेलना करीत आहात. तुम्हाला काही अनुभव नाही, अकारण आपण सत्पुरुषांची हेटाळणी करीत आहात. आपली जीभ तुम्ही विटाळू नका. असह्य होऊन तो ब्राह्मण नारायणदासांच्या ओसरीतून उठला आणि ताडकन निघून गेला. इतक्यात काय झाले तर नारायणदासची बायको प्रसूती वेदनांनी तडफडू लागली. तिची तळमळ आणि दुःख नारायणदासना पाहावे. ते एकदम घाबरून गेले. त्यांना काही सुचेना. त्यांच्या लक्षात आले की कारण नसताना आपण त्या पांध्यस्थ ब्राह्मणाजवळ स्वामी समर्थांविषयी अत्यंत निंदाजनक बोललो आहोत. त्याचा त्रास आता आपल्या बायकोला सोसावा लागत आहे. नारायणदास हात जोडून स्वामींना विनवणी करू लागले, स्वामी, मी अत्यंत मूढ आणि अपराधी आहे. मी आपली खूप निंदा केली. मला क्षमा करा. मी शरण आलो आहे. मला संकटातून सोडवा. नारायणदास रडू लागला. बायकोच्या वेदना तर असह्य झाल्याच होत्या. प्रसूती होत सुद्धा नव्हती. ती बाजेवर विलक्षण कासावीस झाली होती. जणू मरणाच्या दारात उभी होती. वेदनेने तळमळणाऱ्या आपल्या बायकोला पाहून नारायणदासनं गलबलून आले. एका सिद्ध अवतारी पुरुषाला आपण निंदाव्यंजक बोललो याचे शासन आपल्या बायकोला मिळते आहे या विचाराने त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला. तो स्वामींचे स्मरण करत पुन्हा बोलू लागला, स्वामी, झालेल्या अक्षम्य अपराधाबद्दल मला शासन करा, परंतु माझ्या या अश्राप बायकोची सुटका करा. नारायणदासाने दक्षिण दिशेकडे तोंड करून साष्टांग नमस्कार घातला. आपले दोन्ही हात पुढे सरसावले. डोळे मिटले. इतक्यात त्याच्या हातांना स्वामींचे चरण लागले. स्वामी यतिवेशात साक्षात प्रकट झाले होते. ते तेज पाहून नारायणदास चमकलाच. स्वामी नारायणदासला म्हणाले, अरे, त्या तीर्थयात्रा करणाऱ्या सच्चिल ब्राह्मणाजवळ आमच्या अवतारी अस्तित्वाची चेष्टा केलीस काय? स्वामींनी कसे ओळखले ह्याचे नारायणदासला आश्चर्य वाटले. तेव्हा नारायणदासाने स्वामींचे चरण घट्ट पकडले, क्षमा मागितली आणि म्हणाला, स्वामी, झाल्या अपराधाबद्दल मला क्षमा करा. अशी चूक पुन्हा होणार नाही, परंतु माझ्या बायकोला प्रसूती वेदनांपासून वाचवा, तिची सुटका करा. मी काय उपाय करू तेवढे कृपा करून सांगा. स्वामी म्हणाले, अक्कलकोटला जाऊन रुद्राभिषेक कर आणि 1000 ब्राह्मणांना भोजन कर. एवढे म्हणून स्वामी अदृश्य झाले. सायंकाळी नारायणदासाची पत्नी प्रसूत झाली. तिला मुलगा झाला. मुलगा 5-6 महिन्यांचा झाला तेव्हा बायको नारायणदासना म्हणाली, नवस फेडायचा आहे ना? बायकोचे हे प्रेम भारले बोलणे त्याला कळले नाही. तो एकदम संतापला, वेड्यासारखा करू लागला. नवस फेडायचे खरे तर तो विसरून गेला. आठवण करून दिल्यावर लगेच तयारीला लागायचे सोडून तो वेडेवाकडे बोलू लागला. स्वामींविषयी पुन्हा निंदाव्यंजक बोलू लागला. तेव्हा त्याच्या बायकोने आणि आईने त्याला धरून अक्कलकोटला आणले. स्वामी नारायणदासाला पाहता क्षणी गरजले, काय रे, माजलास काय? कृतज्ञपणाचे प्रायश्चित्त हवे का? स्वामी एवढे बोलले आणि उठून गेले. तो अपशकुन होता. त्याच क्षणी नारायणदास आजारी पडले. 4-5 महिने झाले. त्याच्या चूक लक्षात आली. सर्वजण मग स्वामींची सेवा करू लागले. स्वामी दयाघन होते. त्यांनी फक्त आपली लीला दाखवली होती. 4-5 महिन्यानंतर नारायणदास बरा झाला. त्याने रुद्राभिषेक केला. 1000 ब्राह्मणांना जेवू घातले. स्वामींची करुणा भागली आणि तो पुन्हा बीडला परतला. परतताना तो पूर्ण स्वामीमय झाला होता. इतका की निघताना स्वामींनी त्याला आशीर्वाद सुद्धा दिले. ही होती श्री स्वामी समर्थांची अद्भुत लीला. स्वामींच्या चरणी श्रद्धा ठेवूया आणि त्यांचे स्मरण करत राहूया.
आणि भिवू नका, स्वामी तुमच्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ.